रविवारी जिल्हा जंगम संघटना आणि विविध कन्नड संघटनांनी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले। रेणुका स्वामी यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। तसेच दर्शनच्या प्रतिमेला चपलेने मारले। जंगम समाजाचा तरुण रेणुका स्वामी याची हत्या करणारा आरोपी पवित्र गौडा, अभिनेता दर्शन आणि या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रविवारी करण्यात आली। जंगम संघटना आणि बेळगाव जिल्ह्यातील विविध कन्नड संघटनांनी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करून दर्शनच्या प्रतिमेला चपला मारून सरकारकडे मागणी केली। महांतेश रंगट्टीमठ, पवित्र गौडा आणि अभिनेता दर्शन यांनी रेणुका स्वामी याची निर्घृण हत्या केली। राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे। केंद्र सरकारने हस्तक्षेप करून कर्नाटकात राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे। रेणुका स्वामी याची हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच रेणुका स्वामी याच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। इत्तीचेगे कर्नाटकದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಹದಗೆಟ್ಟಿದ್ದು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ವಿಷಯಗಳಿಗೆ ಕೊಲೆಗಾರರಾಗುತ್ತಿದ್ದು ದುರ್ದೈವದ ಸಂಗತಿ। ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಕಾಪಾಡುವಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ವಿಫಲವಾಗಿದೆ ಕಂಡು ಬರ್ತಿದೆ। ಇತ್ತೀಚೆಗೆ ನೇಹಾ ಹಿರೇಮಠ ಹತ್ಯೆ ಆಗಿರಬಹುದು, ಅಂಜಲಿ ಅಂಬಿಗರ್ ಅವರ ಹತ್ಯೆ ಆಗಿರಬಹುದು, ರೇಣುಕಾ ಸ್ವಾಮಿ ಹತ್ಯೆ, ಹೀಗೆ 10 ಹಲವು ಕೊಲೆಗಳಾಗಿದ್ದು ಕಂಡರೆ ಜನರು ಭಯಭೀತರಾಗಿದ್ದಾರೆ। ಕೂಡಲೇ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರನು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಮಧ್ಯವಹಿಸಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಡಳಿತ ಹೇಳಬೇಕು। ಮುಂದಾಗುವ ಅನಾಹುತ ಆದರೂ ತಪ್ಪಿದಂತಾಗುತ್ತೆ। ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಮುಂದುವರಿದರೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಜನರೇ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಶಾಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ। ಕೊಲೆ ಮಾಡಿದ ದರ್ಶನ್, ಪವಿತ್ರ ಗೌಡ ಅವರ ಗ್ಯಾಂಗ್ ಮೇಲೆ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು। ಹಾಗೆ ರೇಣುಕಾ ಸ್ವಾಮಿ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು। ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಜಂಗಮರ ಶಾಪಕ್ಕೆ ಗುರಿಯಾಗಬೇಕಾಗುತ್ತದೆ। ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಶಿವರಾಮೇಗೌಡರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಉಗ್ರ ಸ್ವರೂಪದ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಮಹಾಂತೇಶ್ ರಂಗಟಿಮಠ್, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಅಧ್ಯಕ್ಷ। ಈಗಾಗಲೇ ಆ ರೇಣುಕಾ ಸ್ವಾಮಿ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದ್ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ದರ್ಶನ್ ಮಗನಿಗೆ ಏನಾದ್ರು ಆಗಿದ್ರೆ ಬಿಡ್ತಿದ್ರ? ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಯಾವುದೇ ಆಮಿಷಗಳಿಗೆ ಬಗ್ಗದೆ ಆ ದರ್ಶನ್, ಪವಿತ್ರ ಗ್ಯಾಂಗ್ ಮೇಲೆ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಗಲ್ಲಿ ಏರಿಸಬೇಕು ನಾವು ಈ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हुबळीच्या नेहा हिरेमठ, अंजली अंबिगरे आणि आता चित्रदुर्गातील रेणुका स्वामी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। रेणुका स्वामी याच्या हत्येत सहभागी असलेले पवित्र गौडा, अभिनेता दर्शन याच्यासह इतर सर्व आरोपींवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।